Hello friends, Namaskar विद्यार्थी मित्रांनो. Friends, today we are going to see the chapter 21 Management of Community Life. आज आपण आपला जो चॅप्टर 21 आहे मॅनेजमेंट ऑफ कम्युनिटी लाईफ म्हणजे सामूहिक जीवनाचं जे मॅनेजमेंट आहे, समूहात राहताना कोणत्या गोष्टींचं मॅनेजमेंट करावं लागतं, व्यवस्थापन करावं लागतं, ते आपण आता पाहूया. कॅन यू टेल? Shraddha, Aisha and Emily's parents decided to take a trip in the summer vacation. श्रद्धा, आयशा आणि एमिलीच्या आई वडिलांनी ठरवलं. काय ठरवलं त्यांनी? टू टेक अ ट्रिप इन द समर वेकेशन. म्हणजे उन्हाळ्यात त्यांनी सहलीला जायचं ठरवलं. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये, वेकेशन म्हणजे सुट्टी. दे बुक अ स्पेशल मिनी बस फॉर द ट्रिप. त्यांनी त्यासाठी एक स्पेशल मिनी बस, खास गाडी ठरवली ट्रिपला, सहलीला जाण्यासाठी. इन द मॉर्निंग एव्हरीवन गॉट रेडी. सकाळी प्रत्येक जण काय झाला, रेडी झाला, तयार झाला. पहा या ठिकाणी तुम्हाला दिसते श्रद्धा, आयशा आणि एमिली या तिघी जणी दिसत आहेत, बरोबर. दे वेट फॉर द बस फॉर अ लॉंग टाइम. त्यांनी बराच वेळ बसची वाट पाहिली. मग काय झालं? बट इट डिड नॉट अराइव्ह. पण ती बस काय आली नाही. When they made inquiries on the phone, they realized that the driver of the bus did not know where exactly they were all waiting. आणि जेव्हा त्यांनी इन्क्वायरी म्हणजे चौकशी केली, ऑन द फोन म्हणजे फोन करून चौकशी केली, दे रिअलाइज म्हणजे त्यांना माहित झालं. काय माहित पडलं त्यांना? दॅट द ड्रायव्हर ऑफ द बस डिड नॉट नो व्हेअर एक्झॅक्टली दे वेर ऑल वेटिंग. की ते नेमके कोणत्या ठिकाणी वाट पाहत आहेत हेच त्या ड्रायव्हरला माहित नव्हतं. फायनली द बस अराइव्ह अँड दे सेट ऑफ देअर ट्रिप. आणि शेवटी बस आली आणि ते सगळे ट्रिपला गेले. आता पहा, व्हॉट कॉज द कन्फ्युजन इन द ट्रिप. ह्या कौटुंबिक सहल जी होती त्याच्यामध्ये, सहलीमध्ये कन्फ्युजन, थोडासा गोंधळ झाला. तो कशामुळे झाला असं तुम्हाला वाटतं? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. कशामुळे झाला असेल गोंधळ? की त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन किंवा कॉन्टॅक्ट न झाल्यामुळे झालं. आदल्या दिवशी जर रात्री त्यांनी सांगितलं असतं आम्ही अमुक अमुक ठिकाणी सर्वजण थांबतोय, तुम्ही बस घेऊन तिथे या, तर ते समजलं असतं त्यांना, बस ड्रायव्हरला सांगितलं असेल तर. व्हॉट वुड यू सजेस्ट टू अवॉइड दिस काइंड ऑफ कन्फ्युजन. असं कन्फ्युजन, असा गोंधळ टाळण्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? तुम्ही काय हे कराल? असं कन्फ्युजन होऊ नये म्हणून तुम्ही काय, कोणतं सजेशन द्याल, कोणता सल्ला द्याल? जो काय सजेशन द्याल तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ओके, आता पुढे पाहूया. टू डू एनी काइंड ऑफ वर्क स्मूथली सम मॅनेजमेंट इज रिक्वायर्ड. म्हणजे कोणतंही काम करण्यासाठी सम मॅनेजमेंट इज रिक्वायर्ड. त्याचं मॅनेजमेंट, त्याचं व्यवस्थापन असणं गरजेचं असतं. कोणतंही काम करा, अगदी तुमचा होमवर्क करण्यापासून ते स्वयंपाक करण्यापर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये मॅनेजमेंट लागतं. व्हॉट इज मॅनेजमेंट? मॅनेजमेंट म्हणजे काय? व्यवस्थापन म्हणजे काय? The first step in management is to prepare an outline of how and when the work is to be done. म्हणजे मॅनेजमेंट करण्याची पहिली स्टेप कोणती आहे? टू प्रिपेअर अन आउटलाईन ऑफ हाऊ अँड वेन द वर्क इज टू बी डन. म्हणजे हाऊ म्हणजे कसं आणि वेन म्हणजे केव्हा काम केलं जाणार आहे, त्याचा एक आउटलाईन, त्याचा आराखडा तयार करावा लागतो. आणि त्याचा आराखडा तयार करणं, त्याचा आउटलाईन तयार करणं ही पहिली स्टेप. आपल्याला कोणतं काम करायचंय, कसं करायचंय आणि केव्हा करायचंय हे व्यवस्थित ठरवलं पाहिजे. इफ यू आर गोइंग टू बी वर्किंग इन अ ग्रुप, द आउटलाईन मस्ट बी क्लिअरर अँड मोर डिटेल. जर आपण ग्रुपमध्ये काम करणार आहोत तर त्याचे जे आउटलाईन आहे ते पूर्ण क्लिअर पाहिजे, स्पष्ट पाहिजे. कोणी कोणतं काम करायचंय आणि डिटेल पाहिजे त्याच्यामध्ये. त्याचं काटेकोरपणे त्याचं मॅनेजमेंट केलेलं पाहिजे. वन हॅज टू डिसाइड व्हॉट टास्क इच पर्सन विल कॅरी आउट. आता ग्रुपमध्ये 7-8 जण असतील तर प्रत्येक व्यक्तीला, इच पर्सन म्हणजे प्रत्येक व्यक्तीला व्हॉट टास्क, कोणतं काम दिलंय हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित त्याचं आउटलाईन असायला हवं त्याच्यामध्ये. अँड इच पर्सन मस्ट नो क्लिअरली हाऊ टू कॅरी आउट इट. आणि ज्याला ती जबाबदारी नेमून दिली आहे त्याला ते माहिती पाहिजे की ते काम कसं करायचं हे त्या व्यक्तीला माहिती पाहिजे. नाहीतर एखाद्या व्यक्तीवर जबाबदारी आपण सोपवणार आणि ते काम त्याला जमत नसलं तर. अँड प्रॉपर कोऑर्डिनेशन हॅज टू बी मेंटेन अमंग द पीपल इन्व्हॉल्ड. आणि जे लोक इन्व्हॉल्व झालेले आहेत, त्या कामामध्ये लागलेले आहेत, त्याच्यामध्ये प्रॉपर कोऑर्डिनेशन, योग्य समन्वय असायला हवा. वी ऑल्सो नीड टू मेक शुअर दॅट इच पर्सन इज डुईंग हिज वर्क प्रॉपरली.
आणि जेव्हा काम सुरू असतं तेव्हा वी ऑल्सो नीड टू बी मेक शुअर, म्हणजे आपल्याला खात्री करायला पाहिजे की प्रत्येक व्यक्ती त्याचं काम प्रॉपरली योग्यपणे करतोय का, नेमून दिलेलं काम करतोय का. अँड एस्टिमेट ऑफ द अमाऊंट ऑफ मनी निडेड फॉर द वर्क नीड्स टू बी मेड इन ऍडव्हान्स. समजा एखाद्या कामासाठी एस्टिमेट अमाऊंट ऑफ द मनी, काही अंदाजे रक्कम आपल्याला काढावी लागते किंवा पैसे लागणार असतात, तर ते काम आपण ऍडव्हान्स म्हणजे यापूर्वीच केलं पाहिजे. त्याचं जे अंदाजित रक्कम जी आहे त्या कामाची ती आपल्याला आधीच माहिती पाहिजे. इफ ऑल दीज थिंग्स आर डन प्रॉपरली द वर्क गेट्स कम्प्लिटेड स्मूथली. आणि ह्या अशा गोष्टी सगळ्या व्यवस्थित केल्या, प्रत्येकाला काम नेमून दिलं, त्याचा आउटलाईन तयार केला, काम करत असताना प्रत्येकावर लक्ष ठेवलं, इस्टिमेट ऑफ द अमाऊंट ऑफ मनी जेवढे आहे ते अंदाजित रक्कम जमा केली, तर आपलं काम स्मूथली म्हणजे कोणताही त्रास न होता होत असतं. इवन इफ वन पर्सन मेक्स अ मिस्टेक or slacks off on the job, the work does not get completed properly. जर ग्रुपमध्ये आपण काम करत असू तर वन पर्सन म्हणजे एका व्यक्तीकडून जरी चूक झाली और स्लॅक्स ऑफ ऑन द जॉब किंवा आपल्या कामामध्ये त्याने कोणतीही कंटाळा केला किंवा टंगळमंगळ केली, द वर्क डज नॉट गेट कम्प्लिटेड प्रॉपरली, तर ते काम पूर्ण होत नाही व्यवस्थित. आता पुढे पाहूया. Some management is required even when guests are invited home for lunch. पाहता आपल्या घरी पाहुणे जर आपण लंच साठी दुपारच्या जेवणासाठी बोलवलेले असतील तर त्यासाठी सुद्धा मॅनेजमेंट लागतं. कोणतं मॅनेजमेंट लागतं पहा. व्हॉट डिश विल वी मेक फॉर लंच. आपण दुपारच्या जेवणासाठी कोणत्या प्रकारचं जेवण बनवणार आहे, कोणते पदार्थ बनवणार आहे त्याचा आउटलाईन पाहिजे किंवा ते आपल्याला माहिती पाहिजे. व्हॉट इन्ग्रेडियंट्स आर नीडेड टू मेक देम. जे पदार्थ आपण बनवणार आहे ते पदार्थ बनवण्यासाठी कोणते घटक लागतात. डू वी हॅव ऑल दोज इन्ग्रेडियंट्स ऍट होम. ते सगळे घटक जे आहेत, इन्ग्रेडियंट्स आहेत ते पदार्थ बनवण्यासाठी ते आपल्या घरी आहेत का. और विल दे हॅव टू बी बॉट फ्रॉम द मार्केट. ते बाजारातून आणता येतील का, याचं सुद्धा पाहिलं पाहिजे. नाही तर ऐन वेळी पाहुणे यायचे आणि आपल्या घरात जे स्वयंपाकाला लागतात ते पदार्थ नसायचे. हाऊ विल बी रिसीव्ह द गेस्ट. पाहुण्यांना घ्यायला कसं जायचं किंवा पाहुणे कसे येणार. पॅरेंट डिसाइड मेनी सच डिटेल्स इन ऍडव्हान्स अँड ऍक्ट ऑन देम. आपले पालक ह्या सगळ्या गोष्टी ठरवतात आणि त्याप्रमाणे ऍक्ट करतात किंवा ते कृती करत असतात. इफ एव्हरीथिंग इज डिसाइडेड प्रॉपरली अँड कॅरीड आउट ॲज प्लॅन्ड द पार्टी विल ऑल्सो बी अ सक्सेस. आणि ठरवल्याप्रमाणे एव्हरीथिंग म्हणजे प्रत्येक गोष्ट जर ठरवल्याप्रमाणे झाली आणि प्लॅनिंग प्रमाणे जर सगळ्या गोष्टी झाल्या तर ती जी पार्टी आहे, ती जी मेजवानी आहे ती व्यवस्थितपणे यशस्वी होत असते. इफ समथिंग इज लेफ्ट आउट. जर एखादी गोष्ट राहून गेली, और इफ अ टास्क इज नॉट डन. जर एखादं काम झालं नाही, इट कॅन स्पॉइल द पार्टी. तर ती मेजवानी आहे, ती पार्टी आहे, तिचा सत्यानाश होऊन जातो, चिडचिड होते, गडबड होते, गोंधळ होतो. If management is necessary even for small function as this, how important it must be in running a school, a town, a district, a state and the country. आपल्या घरी फक्त पाहुणे येण्याचं आपल्याला एवढं मॅनेजमेंट करावं लागतं, तर शाळा चालवण्यासाठी, आपलं गाव चालवण्यासाठी, आपलं जिल्हा चालवण्यासाठी, आपलं राज्य चालवण्यासाठी, आपला देश चालवण्यासाठी किती प्लॅनिंग लागत असेल पहा, किती मॅनेजमेंट लागत असेल पहा. पाहता डू यू नो. तुम्हाला माहित आहे का. इफ यू मॅनेज युअर स्टडीज प्रॉपरली यू लर्न बेटर. जर तुम्ही तुमच्या अभ्यासाचं व्यवस्थापन योग्य प्रकारे केलं तर तुम्ही अधिक चांगलं शिकता. हाऊ कॅन यू डू दिस. तुम्ही अभ्यासाचं मॅनेजमेंट कसं करू शकता, स्टडीचं मॅनेजमेंट कसं करू शकता. तर पहा या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे अभ्यासाचं मॅनेजमेंट कसं करायचंय पहा. फिक्स अ टाइम फॉर स्टडिंग एव्हरी डे अँड फॉलो इट स्ट्रिक्टली. म्हणजे रोजच्या अभ्यासाची वेळ आपल्याला काय करायची आहे, निश्चित करायची आहे. अँड फॉलो इट स्ट्रिक्टली. आणि ती काटेकोरपणे वेळ पाळायची. म्हणजे 9 वाजता अभ्यासाला बसायचं तर 9 वाजताच अभ्यासाला सुरुवात झालीच पाहिजे. तर ते आपल्याला स्ट्रिक्टली काटेकोरपणे पाळली पाहिजे वेळ. अजून मेक अ लिस्ट ऑफ थिंग्स टू बी स्टडीड एव्हरी वीक. दर आठवड्याला कोणता अभ्यास करायचा आहे त्याची यादी आपल्याकडे पाहिजे. म्हणजे कसं काय, फॉर एक्झाम्पल रिडिंग एन्व्हायरमेंटल स्टडीज, ईव्हीएसचं वाचन करायचंय. पार्ट 1 लेसन 3 और सॉल्विंग सम्स विथ फ्रॅक्शन्स. म्हणजे
जो अभ्यास करायचा आहे त्याची आपल्याकडे यादी पाहिजे. स्टडी द आयटम्स इन युअर प्लॅन, आणि यादीतील कामे ठरवल्याप्रमाणे पूर्ण करायची आहेत. पुढे टेक इनफ टाइम टू स्टडी इच सब्जेक्ट. टेक इनफ टाइम टू स्टडी इच सब्जेक्ट म्हणजे प्रत्येक विषयाच्या अभ्यासासाठी पुरेसा वेळ काढला पाहिजे. डू नॉट अवॉइड स्टडिंग डिफिकल्ट सब्जेक्ट. अवघड विषयांचा अभ्यास करणं बरीच मुलं टाळतात, पण तसं टाळाटाळ करायची नाही अवघड विषयांचा. इनफॅक्ट फिनिश स्टडिंग देम फर्स्ट. जे अवघड विषय आहेत ना त्यांचाच पहिल्यांदा अभ्यास करायचा, म्हणजे कंटाळा येत नाही. इफ यू हॅव फ्री टाइम, जर तुमच्याकडे मोकळा वेळ असेल, पुट इट टू गुड यूज बाय स्टडिंग, तर तो त्याचा अभ्यासासाठी सदुपयोग करायचा आहे. तुमच्याकडे जर मोकळा वेळ भेटत असेल तुम्हाला तर. पुढे फिक्स अ पर्टिक्युलर टाइम फॉर प्लेइंग. खेळण्यासाठी विशिष्ट वेळ काढा. वॉचिंग टीव्ही म्हणजे टीव्ही पाहण्यासाठी सुद्धा वेळ पाहिजे थोडासा. रेस्टिंग म्हणजे आरामासाठी सुद्धा वेळ पाहिजे. हावेवर रिमेंबर टू स्पेंड ओनली दॅट मच टाइम फॉर दोज ऍक्टिव्हिटीज. अभ्यासाव्यतिरिक्त या गोष्टींसाठी सुद्धा थोडा वेळ आपण काढला पाहिजे. ओके, आता पुढे पाहूया. आता या ठिकाणी म्हटलेलं आहे कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का? तर काय विचारलेलं आहे आपल्याला, व्हॉट टास्क आर नेसेसरी फॉर द मॅनेजमेंट ऑफ युअर क्लासरूम. म्हणजे आपल्या वर्गाच्या व्यवस्थापनासाठी कोणकोणती कामं आपल्याला आवश्यक वाटतात किंवा तुम्हाला आवश्यक वाटतात. हाऊ विल यू चूज युअर रिप्रेझेंटेटिव्ह टू कॅरी आउट दोज टास्क. आणि तुमच्या वर्गात आवश्यक असलेली जी कामं पार पाडायची असतील तर तुम्ही तुमचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे तुमचे प्रतिनिधी कसे नेमता. स्कूलमध्ये सुद्धा आपल्या क्लासरूम मध्ये सुद्धा रिप्रेझेंटेटिव्ह नेमलेले असतात, मॉनिटर वगैरे आपण म्हणतो त्यांना, आहे की नाही. मग यांची निवड कशी करणार तुम्ही किंवा त्यांना चूज कसं करणार. आपल्या क्लासरूम मध्ये सुद्धा बरीचशी कामं करण्यासारखी असतात. हॅज द क्लासरूम बीन क्लीन प्रॉपरली. तुमचे क्लासरूम व्यवस्थित स्वच्छ केलेले आहे का. इज देअर चॉक अँड डस्टर इन द क्लासरूम. तुमच्या वर्गामध्ये खडू आणि डस्टर आहे का. इज द बोर्ड क्लीन. तो फळा जो आहे तो स्वच्छ आहे का. चेकिंग दिस थिंग्स रेग्युलरली, रायटिंग गुड थॉट्स ऑन द बोर्ड अँड मेंटेनिंग डिसिप्लिन इन द क्लासरूम इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ क्लास रिप्रेझेंटेटिव्ह. आता पहा, ह्या गोष्टी चेक करणं, तुमचं जे क्लासरूम स्वच्छ आहे का, तुमच्या क्लासरूम मध्ये चॉक अँड डस्टर आहे का, तुमच्या क्लासरूम मधला बोर्ड क्लीन आहे का, स्वच्छ आहे का, ही जी कामं आहेत किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत, चेकिंग दिस थिंग्स रेग्युलरली, ह्या गोष्टी नियमितपणे तपासून पाहणे. रायटिंग गुड थॉट्स ऑन द बोर्ड म्हणजे सुविचार फळ्यावर लिहिणं. अँड मेंटेनिंग डिसिप्लिन इन द क्लासरूम इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ क्लास रिप्रेझेंटेटिव्ह. आणि आपल्या वर्गामध्ये डिसिप्लिन म्हणजे शिस्त राखणं हे काम कुणाचं आहे किंवा ही जबाबदारी कुणाची आहे, ही रिस्पॉन्सिबिलिटी कुणाची आहे. तर ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे तुमचे जे क्लास रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, तुमच्या वर्गाचे जे वर्ग प्रतिनिधी आहेत त्यांची जबाबदारी असते. अँड सिमिलरली टू मेक शुअर दॅट द स्कूल इज रन स्मूथली. आणि तुमचा जर वर्ग व्यवस्थित चालत असेल, एक वर्ग व्यवस्थित चालत असेल तर तुमची सगळी शाळा सुद्धा व्यवस्थित चालू शकते. आणि शाळेचं मॅनेजमेंट व्यवस्थित चालावं म्हणून तुमच्या शाळेमध्ये स्कूल मॅनेजमेंट कमिटी असते, म्हणजे शालेय व्यवस्थापन समिती असते. द स्कूल मॅनेजमेंट कमिटी कन्सिस्ट ऑफ पॅरेंट्स. आणि ही जी शाळा व्यवस्थापन समिती असते किंवा जी स्कूल मॅनेजमेंट कमिटी असते, त्या स्कूल मॅनेजमेंट कमिटीमध्ये कोण कोण असतं पहा. पॅरेंट्स असतात, टीचर्स, लोकल एक्सपर्ट्स म्हणजे स्थानिक तज्ज्ञ असतात, है की नाही, अँड स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह आणि विद्यार्थी प्रतिनिधी सुद्धा असतात. मग ही कमिटी काय काम करते. द कमिटी ट्रायज टू अंडरस्टँड द डिफिकल्टीज ऑफ पॅरेंट्स. पॅरेंटच्या डिफिकल्टीज म्हणजे पालकांच्या अडचणी समजून घेते. स्टुडंट्स अँड टीचर्स, विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या अडचणी समजून घेते. इट गिव्स गायडन्स सो ऍज टू सॉल्व्ह दिस डिफिकल्टीज. आणि अडचणी नुसत्या समजून घेत नाही, त्या अडचणींवर मात करण्यासाठी, त्या अडचणी सोडवण्यासाठी मार्गदर्शन सुद्धा करत असते. इट प्रिपेअर्स अँड रेकमेंड्स अ स्कूल डेव्हलपमेंट प्लॅन. शाळेच्या विकासाची जी प्लॅनिंग आहे, स्कूल डेव्हलपमेंट जो प्लॅन आहे, शाळेच्या विकासाची जी योजना आहे ती योजना कोण तयार करत असते.
ही स्कूल मॅनेजमेंट कमिटी करत असते. इट कीप्स अन आय ऑन द रेग्युलर अटेंडन्स ऑफ स्टुडंट्स अँड टीचर्स इन द स्कूल. म्हणजे ही जी स्कूल मॅनेजमेंट कमिटी असते, इट कीप्स अन आय म्हणजे लक्ष ठेवत असते. कशावर लक्ष ठेवत असते? कशावर लक्ष ठेवत असते? ऑन द रेग्युलर अटेंडन्स ऑफ स्टुडंट्स अँड टीचर्स. म्हणजे शाळेत येणारे विद्यार्थी आणि शिक्षक यांचा जो अटेंडन्स आहे त्यांची नियमित उपस्थितीवर लक्ष सुद्धा ठेवत असते. इट हेल्प्स इन कॅरिंग आउट स्कीम सच ॲज मिड डे मील. पहा, काही ज्या योजना आहेत त्यांचं कॅरिंग आउट म्हणजे त्यांच्या अंमलबजावणी करण्यासाठी किंवा त्या योजना पार पाडण्यासाठी काय करत असते ही कमिटी? काय करत असते? मदत करत असते. जसे की आपल्या शाळेमध्ये मिड डे मील स्कीम असते, म्हणजे मध्यान्ह भोजन योजना. दुपारच्या वेळी शाळेतून तुम्हाला खिचडी वगैरे मिळत असतं, काहीतरी जेवण मिळत असतं. ते सुद्धा राबवण्यासाठी मदत कोण करत असते? स्कूल मॅनेजमेंट कमिटी करत असते. इन दिस वे टीचर्स अँड पॅरेंट्स वर्क टुगेदर थ्रू द स्कूल मॅनेजमेंट कमिटी टू एन्श्युअर द ऑल राऊंड डेव्हलपमेंट ऑफ द स्टुडंट्स. विद्यार्थ्यांचा ऑल राऊंड डेव्हलपमेंट म्हणजे सर्वांगीण विकास व्हावा, अशा पद्धतीने ही कमिटी टीचर्स, पॅरेंट्स आणि स्टुडंट्स एकत्र येऊन काम करत असतात. आता तुम्ही काय करायचं आहे? तुमची शाळेत जाताल तेव्हा ऑब्टेन इन्फॉर्मेशन अबाउट द स्कूल मॅनेजमेंट कमिटी इन युअर स्कूल. तुमच्या शाळेमध्ये स्कूल मॅनेजमेंट कमिटी आहे का? मग तिचे प्रेसिडेंट, तिचे अध्यक्ष कोण आहेत, त्याच्यामध्ये कोण कोण आहे याची माहिती मिळवा. आता पहा, पुढे आहे पहा, या ठिकाणी तुम्हाला एक चित्र दिसते तुम्हाला, आणि तुम्हाला म्हटलेलं आहे वाय डू ऍक्सिडेंट्स ऑकर ऑन द स्ट्रीट्स. रस्त्यावर अपघात का होतात? तर त्याचं महत्वाचं कारण काय आहे? वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे. वेन समवन डू नॉट फॉलो द रूल्स ऑफ ट्रॅफिक, म्हणजे जेव्हा काही लोक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत तेव्हा रस्त्यावर असे अपघात होत असतात. आता पहा, वाय मस्ट वी फॉलो ट्रॅफिक रूल्स. आपण ट्रॅफिक रूल्स का फॉलो केले पाहिजेत? वाय मस्ट वी फॉलो ट्रॅफिक रूल्स? वी शुड फॉलो और वी मस्ट फॉलो ट्रॅफिक रूल्स टू प्रिव्हेंट ऍक्सिडेंट्स. अपघातांना प्रतिबंध करावा म्हणून. ओके, अजून कशासाठी ट्रॅफिक रूल आपण फॉलो केले पाहिजेत? वी मस्ट फॉलो ट्रॅफिक रूल्स टू प्रिव्हेंट ट्रॅफिक जॅम. ट्रॅफिक जॅम रोखण्यासाठी सुद्धा आपण ट्रॅफिक रूल्स पाळले पाहिजेत किंवा वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत. पुढे आहे, वाय डज स्कूल ऑलवेज बिगिन ऍट अ फिक्स टाइम. शाळा नेहमी ठराविक वेळेलाच का सुरू होते बरं? तुमच्या शाळेचं जे टायमिंग असतं ते फिक्स असतं, त्याच वेळी ती सुरू होत असते. वाय इज अ टाइम टेबल ऑफ ऑल द सब्जेक्ट्स मेड. सगळ्या विषयांसाठी वेळापत्रक का तयार केलं जातं? वाय डू व्हेकल्स ओनली रन ऑन द लेफ्ट हँड साइड ऑफ द रोड. जी वाहनं आहेत ती रस्त्याच्या डाव्या बाजूनेच का चालत असावीत? यू मस्ट हॅव वंडर्ड अबाउट दीज थिंग्स बिफोर. तुम्हाला या गोष्टींबद्दल आश्चर्य वाटलं असेल, बरोबर? किंवा असे प्रश्न तुम्हाला पडत असतील. आता पहा, इफ देर इज नो फिक्स टाइम फॉर स्कूल टू स्टार्ट, व्हॉट विल हॅपन. शाळा सुरू होण्याची फिक्स टाइम नसेल तर काय होईल? स्टुडंट्स वुड कम टू स्कूल अँड गो होम वेन एव्हर दे विश्ड. काय होईल? स्टुडंट्स वुड कम टू स्कूल अँड गो होम वेन एव्हर दे विश. मुलं त्यांच्या इच्छेप्रमाणे शाळेत येतील आणि इच्छेप्रमाणेच घरी जातील. वी वुड नॉट नो वेन टू स्टडी. आपल्याला अभ्यास केव्हा करायचा हेच आपल्याला कळणार नाही. इफ देअर वेर नो टाइम टेबल. जर शाळेमध्ये वेळापत्रक नसेल, स्टुडंट्स वुड ब्रिंग द टेक्स्टबुक्स अँड नोटबुक्स ऑफ ऑल डिफरंट सब्जेक्ट्स टू स्कूल. मुलं काय करतील? जर टाइम टेबल नसेल तर सगळ्याच विषयांच्या वह्या आणि पुस्तकं शाळेत घेऊन येतील आणि त्यांना खूप ओझं होईल, है की नाही? त्यासाठी हे टाइम टेबल खूप गरजेचं आहे. बघा, मग त्यासाठी हे काय आहे? टाइम टेबल किंवा हे जे ट्रॅफिक रूल्स आहेत ते एक प्रकारचे नियम आहेत. ते कशासाठी बनवलेले असतात? पहा, हे रूल्स कशासाठी बनवलेले असतात? पहा, रूल्स गाईड अस अबाउट हाऊ टू बिहेव इन सोसायटी. नियमांमुळे हाऊ टू बिहेव म्हणजे समाजात कसं वागायचं हे प्रत्येकाला समजतं. बिकॉज ऑफ रूल्स, नियमांमुळे काय होतं?
वी कॅन बी शुअर दॅट एव्हरीवन विल बिहेव इन अ पर्टिक्युलर मॅनर. म्हणजे नियमांमुळे काय होतं, समाजातील प्रत्येक जण ठराविक पद्धतीनेच वागणार आहे याची आपल्याला खात्री पडते. फॉर एक्झाम्पल, बिकॉज वी नो दॅट एव्हरीवन विल ड्राईव्ह देअर कार ऑन द लेफ्ट हँड साइड. म्हणजे जर समजा नियम आहे की प्रत्येक जण आपली कार जी आहे, आपली गाडी जी आहे ती रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवणार आहे, मग आपण सुद्धा काय करू, वी कॅन ऑल्सो ड्राईव्ह अवर कार इन द सेम वे. आपण सुद्धा आपली गाडी त्याच पद्धतीने सेफली, सुरक्षितपणे चालवू शकतो. कारण की आपल्याला माहिती आहे प्रत्येक जण हा डाव्या बाजूने चालवणार आहे. इफ वी डिड नॉट नो वेदर द व्हेकल कमिंग टुवर्ड्स अस वुड कम फ्रॉम द लेफ्ट ऑर राईट, वी वुड ऑल्सो गेट कन्फ्युज्ड. पण जर नियम नसतील किंवा आपल्याला जर माहित नसेल की प्रत्येक जण कोणत्या बाजूने गाडी चालवणार आहे हे जर आपल्याला माहित नसेल तर आपण गाडी चालवताना आपलं कन्फ्युजन होईल किंवा आपल्याला गोंधळ उडेल. रूल्स आर मेड सो दॅट कम्युनिटी लाईफ कॅन गो ऑन इन अ स्मूथ अँड ऑर्डरली मॅनर. आपल्या समाजात गोंधळ माजू नये आणि आपलं समूह जीवन सुरळीत चालावं यासाठी नियम तयार केले जातात. अर्लियर कस्टम्स अँड ट्रॅडिशन्स फॉर्म द बेसिस ऑफ रूल्स. पूर्वीच्या काळी प्रथा आणि परंपरा नियमांच्या आधारावर किंवा चालीरीतीनुसार केल्या जायच्या. नाव इट इज द गव्हर्नमेंट दॅट मेक्स द रूल्स. पण आता पूर्वीचा काळ नाहीये, आता सरकार आहे, डेमोक्रेसी आहे, लोकशाही आहे. त्यामुळे आता हे जे रूल्स आहेत ते तयार करण्याचं काम कोण करतं, गव्हर्नमेंट म्हणजे आपलं सरकार करत असतं. आफ्टर इंडिपेंडन्स म्हणजे स्वातंत्र्यानंतर काय झालं, A constitution was framed for our country. आपल्या देशासाठी एक कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधान तयार केलं गेलं. अँड द कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड द फंडामेंटल फ्रेमवर्क फॉर गव्हर्निंग द कंट्री. आणि ह्या कॉन्स्टिट्यूशनने, या संविधानाने काय होतं, आपल्या देशाचा राज्यकारभार कसा चालावा, फंडामेंटल फ्रेमवर्क जे आहे की राज्यकारभाराची रचना कशी असावी, कोणत्या दिशेने व्हावी, यासाठी गायडन्स कोण करतं, हे आपलं कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधान करत असतं. इट लेज डाऊन द प्रिन्सिपल ऑन विच अ सोसायटी इज ऑर्गनाइज्ड अँड डेव्हलप्ड. आपला समाज कशा पद्धतीने संघटित करावा किंवा सामाजिक जीवन कसं असावं याची जी प्रिन्सिपल्स आहेत, ही जी तत्व आहेत, कोणत्या तत्वानुसार आपला कारभार चालावा याचं मार्गदर्शन सुद्धा आपल्याला कॉन्स्टिट्यूशन मधून मिळतं. द इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह रन द कंट्री अकॉर्डिंग टू द कॉन्स्टिट्यूशन. आपण निवडून दिलेले प्रतिनिधी असतात, नगरसेवक असतील, सरपंच असतील, आमदार असतील, खासदार असतील, ते आपण निवडून दिलेले रिप्रेझेंटेटिव्ह आपले प्रतिनिधी असतात. ते काय करतात, दे रन द कंट्री अकॉर्डिंग टू द कॉन्स्टिट्यूशन. संविधानानुसार आपल्या देशाचा कारभार करत असतात. द लोकल ऍडमिनिस्ट्रेशन इज रन बाय द लोकल गव्हर्नमेंट बॉडीज. स्थानिक पातळीवरचा जो कारभार आहे तो स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत, म्हणजे ग्रामपंचायत असेल, म्युनिसिपालिटी असेल, म्युनिसिपल कॉर्पोरेशन असेल, यांच्या मार्फत चालवला जातो. आता तुम्ही एक काम करायचं आहे, तुम्ही ज्या कोणत्या परिसरात राहत असाल त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, फाइंड आउट विच लोकल गव्हर्नमेंट बॉडी वर्क्स इन युअर एरिया. तुमच्या एरियामध्ये कोणती स्थानिक स्वराज्य संस्था आहे, म्हणजे ग्रामपंचायत आहे का, म्युनिसिपालिटी आहे का, म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे का, ते तुम्ही शोधायचं आहे. हॅव यू सीन एनी नेम प्लेट्स रिलेटेड देम टू इन युअर लोकॅलिटी. तुमच्या परिसरामध्ये असे एखादी तुम्ही पाहिले असेल त्यांची नेम प्लेट वगैरे. फॉर एक्झाम्पल, नेम ऑफ द वॉर्ड, द हाऊस ऑफ युअर कॉर्पोरेटर, मेयर, तुमच्या महापौरांचा घराचा पत्ता वगैरे असेल, सरपंचाचा निवास, असं कुठेतरी पाटी लावलेली असेल, किंवा ग्रामपंचायत ऑफिस, ग्रामपंचायत हेडक्वार्टर्स, असं कुठेतरी तुम्ही ऐकलेलं असेल. या ठिकाणी पहा, या ठिकाणी तुम्हाला चित्र दिसत आहेत. वुमन ड्रॉइंग वॉटर फ्रॉम अ वेल ऍट अ वेल. विहिरीवरून ही स्त्री काय करते, पाणी काढते. अ पार्क, या ठिकाणी बाग आहे, बगीचा आहे. या ठिकाणी स्ट्रीट लाईट आहेत, रस्त्यावर दिवे दिसत आहेत तुम्हाला. या ठिकाणी ही गार्बेज कलेक्टिंग साठी व्हॅन आहे, कचरा गोळा करण्यासाठी ही काय आहे, व्हॅन आहे. तर याच्यावरून काय सांगायचं आहे पहा, वी आर डिपेंडंट ऑन मेनी पीपल फॉर थिंग्स नीडेड इन अवर डेली लाईफ. आपल्याला दररोज लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या अनेक वस्तूंसाठी आपण डिपेंडंट म्हणजे एकमेकांवर अवलंबून असतो. वी नीड वॉटर फॉर ड्रिंकिंग, वॉशिंग, फॉर ऍग्रिकल्चर अँड ऑल्सो फॉर अॅनिमल्स.
आपल्याला पाण्याची गरज असते ड्रिंकिंग म्हणजे पिण्यासाठी, वॉशिंग म्हणजे धुण्यासाठी, अँड फॉर ऍग्रिकल्चर म्हणजे शेतीसाठी, आणि आपल्या घरात अॅनिमल्स प्राणी असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला पाण्याची गरज असते. इट इज नेसेसरी टू क्लिअर द गार्बेज इन अवर नेबरहुड एव्हरी डे. आपल्या परिसरातला जो कचरा आहे तो दररोज स्वच्छ केला पाहिजे. वी नीड रोड्स, आपल्याला रस्त्यांची गरज असते. स्ट्रीट लाईट्स, त्या रस्त्यांवर पथदिवे असावेत रात्रीच्या वेळी. स्कूल्स, शाळेची गरज असते आपल्याला. हॉस्पिटल्स, रुग्णालय असावं. पब्लिक पार्क्स अँड गार्डन्स म्हणजे सार्वजनिक उद्यानं असावीत, बागा असाव्यात. फुलफिलिंग दिस नीड्स इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ लोकल गव्हर्नमेंट बॉडीज. ही जी स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्याची ही जबाबदारी आहे की या गरजा पूर्ण केल्या जाव्यात. अँड पीपल इलेक्ट देअर रिप्रेझेंटेटिव्ह टू द लोकल गव्हर्नमेंट बॉडी टू अटेंड टू दोज नीड्स. या गरजा पूर्ण करण्यासाठी पीपल काय करतात, लोक काय करतात, आपले प्रतिनिधी नेमून देत असतात. अशा पद्धतीने मित्रांनो हा लेसन होता. याच्यामध्ये शेवटी लास्ट पार्ट असतो एक व्हॉट वी हॅव लर्न, आपण काय शिकलो. पहा, मॅनेजमेंट इज नेसेसरी फॉर एनी वर्क टू बी डन प्रॉपरली. म्हणजे कोणतंही काम करण्यासाठी व्यवस्थापन असणं गरजेचं आहे. अ डिटेल्ड प्लॅन इज नेसेसरी फॉर ग्रुप वर्क. जेव्हा समूहाने आपण काम करत असतो तर त्याचा सविस्तर आराखडा पाहिजे, डिटेल पाहिजे त्याचा जो प्लॅन आहे तो. इफ वर्क इज कॅरीड आउट अकॉर्डिंग टू द प्लॅन, जर आपल्या प्लॅन प्रमाणे काम झालं, इट इज डन स्मूथली अँड ऑन टाइम, तर ते काम अधिक चांगल्या प्रकारे होतं, सुरळीत होतं. स्मूथली म्हणजे सुरळीत होतं, आणि अँड ऑन टाइम म्हणजे वेळेवर होतं. द स्कूल मॅनेजमेंट कमिटी वर्क्स टू एन्श्युअर द ऑल राऊंड डेव्हलपमेंट ऑफ चिल्ड्रन. शाळेमध्ये शालेय व्यवस्थापन समिती असते, मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून ती काम करत असते. द लोकल गव्हर्नमेंट बॉडी प्रोव्हाइड्स फॅसिलिटीज फॉर द डेली नीड्स ऑफ द पीपल. आणि जी आपली स्थानिक स्वराज्य संस्था असते ती लोकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी सुविधा पुरवण्याचं काम करत असते. मित्रांनो, आता याचे जे आन्सर्स आहेत ते मी नोटबुक मध्ये लिहिलेले आहेत, तर तुम्हाला दाखवतो नोटबुक मध्ये. चला तर आता याचा एक्सरसाइज सुद्धा पाहूया. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता मॅनेजमेंट ऑफ कम्युनिटी लाईफ या आपण पाहिलेल्या लेसनचा एक्सरसाइज पाहूया. तर मित्रांनो, त्यातील क्वेश्चन नंबर 1 आहे. क्वेश्चन नंबर 1 इज आन्सर इन 1 सेंटेन्स. अँड द क्वेश्चन नंबर 1 इज व्हॉट इज द फर्स्ट स्टेप इन मॅनेजमेंट. म्हणजे मॅनेजमेंट किंवा व्यवस्थापनामधील पहिली स्टेप किंवा फर्स्ट स्टेप किंवा पहिली पायरी कोणती. तर त्याचा आन्सर काय आहे बाळांनो. द फर्स्ट स्टेप इन मॅनेजमेंट इज टू प्रिपेअर अन आउटलाईन ऑफ हाऊ अँड वेन द वर्क इज टू बी डन. म्हणजे व्यवस्थापनातील पहिली पायरी कोणती आहे. प्रिपेअर अन आउटलाईन, आराखडा तयार करायचा आहे. कशाचा. हाऊ अँड वेन द वर्क इज टू बी डन. काम केव्हा करायचं आणि कसं करायचं त्याचा आराखडा तयार करायचा ही त्याच्यातली फर्स्ट स्टेप आहे. आता पहा क्वेश्चन नंबर 2. वाय आर रूल्स मेड. रूल्स म्हणजे नियम कशासाठी तयार केले जातात. तर त्याचा आन्सर आहे रूल्स आर मेड टू एन्श्युअर दॅट कम्युनिटी लाईफ कॅन गो ऑन इन अ स्मूथ अँड ऑर्डरली मॅनर. आपलं सामाजिक जीवन सुरळीतपणे चालण्यासाठी नियमांची गरज असते, म्हणून नियम तयार केले जातात. पुढे क्वेश्चन नंबर 2. फिल इन द ब्लँक्स. डॅश इज नेसेसरी टू डू एनी वर्क. आणि त्याचा आन्सर आहे मॅनेजमेंट. म्हणजे कोणतंही काम करण्यासाठी मॅनेजमेंट नेसेसरी असतं, मॅनेजमेंटची गरज असते. कोऑर्डिनेशन मस्ट बी मेंटेन अमंग द पीपल इन्वॉल्व्ड. त्याचा आन्सर आहे कोऑर्डिनेशन. आपण या ठिकाणी आन्सर डायरेक्ट लिहिलेला आहे. म्हणजे जे लोक त्याच्यामध्ये सहभाग घेतील त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन गरजेचं असतं. पुढे पीपल इलेक्ट देअर डॅश टू द लोकल गव्हर्नमेंट बॉडी. म्हणजे लोक काय करतात, त्याचे रिप्रेझेंटेटिव्ह जे आहेत ते काय करतात, त्याचं इलेक्ट करतात किंवा त्यांना निवडतात आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी. अशा पद्धतीने मित्रांनो याचा हा एक्सरसाइज होता. थँक्यू.